समितीचा विजय असो, राष्ट्रीय संघर्ष समितीचा विजय असो, हम सब एक है, हम सब एक है। कमांडर अशोक राउत जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, कमांडर अशोक राउत जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, असा कसा देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. नमस्कार, मी HN व्यवहारे, उपसचिव महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय संघर्ष समितीचा कार्यकर्ता म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्याकरता आलो होतो. आमचं पेन्शन खूप तुटपुंज आहे आणि याच्याकरता आमचा लढा कमीत कमी 7 ते 8 वर्षापासून सुरू आहे. आमच्या संघटनेचं मुख्यालय बुलढाणा आहे. आमच्या संघटनेचे भारताचे अध्यक्ष अशोकजी राऊत, कॅप्टन अशोकजी राऊत आहेत आणि त्यांनी यापूर्वीसुद्धा 2 वेळा पंतप्रधान मोदी साहेबांची भेट घेऊन आमचं काम करावं असं त्यांना विनंती केलेली आहे. मोदीजी साहेबांनीसुद्धा शब्द या 2 वर्षात 2 वेळा दिलेला आहे. तसेच अर्थमंत्री सीतारामन व कामगार मंत्री कॅबिनेट मनसुख मांडवियाजी यांनीसुद्धा आमचं 10 डिसेंबरला आंदोलन दिल्लीला होणार होतं पूर्ण भारत देशाचं, परंतु 7 तारखेला त्यांनी मिटिंग घेऊन 10 तारखेचं आंदोलन 10 डिसेंबर 2024चं आंदोलन स्थगित करायला लावलं आणि तुमचं काम कुठल्याही परिस्थितीत 2 महिन्यात आम्ही करून देतो असं आश्वासन आमची राष्ट्रीय संघर्ष समितीची कमिटी आणि आमचे राऊत साहेब यांना दिलेलं आहे. आमचे राऊत साहेबांचे आणि राष्ट्रीय संघर्ष समितीचे प्रयत्न पूर्ण देशभर चालू आहेत आणि त्या प्रयत्नाला यश याच्याकरता आमची धावपळ सुरू आहे. एवढं बोलून माझं बोलणं थांबवतो. नमस्कार सर, आम्ही एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 95 या योजनेअंतर्गत देशभरातून सुमारे 70 लाख पेन्शनर विविध क्षेत्रात काम केलेलं आहे आम्ही. कोणी ST महामंडळ, वीज महामंडळ, वीज कंपन्या, औद्योगिक क्षेत्र, सहकार क्षेत्र आणि अशा अनेक क्षेत्रात काम केलेले जे पेन्शनर आहेत त्यांनी आपल्या जी जीवनाची सर्व्हिस किंवा सेवा आहे ते 30 ते 35 वर्ष केलेली आहे आणि आमच्या वेतनातून 417 रुपये, 541 रुपये आधी आता हल्ली 1250 रुपये आमच्या वेतनातून कपात करून घेतलेली आहे. परंतु सांगायचं दुर्दैव असं आम्हाला या उतारवयात लढावं लागतं, कारण आमच्या लोकांना फक्त 700 ते 800, 1000, 1500 ते 2000 रुपयापर्यंत पेन्शन मिळतं. त्यासाठी आम्हाला आमचे पेन्शन कापूनसुद्धा, आमची वर्गणी कापूनसुद्धा आम्हाला या ठिकाणी करावं लागत आहे, संघर्ष करावा लागत आहे. त्यासाठी आमची राष्ट्रीय संघर्ष समिती कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशभर काम करत आहे. त्यांच्या आदेशानुसार आम्हाला आक्रोश पंधरवडा साजरा करायचा आहे. तर आक्रोश पंधरवडा आम्ही आज साजरा करीत आहोत. ते आक्रोश पंधरवड्यामध्ये आज आम्ही भविष्य कर्मचारी संघटन जळगावचं जे ऑफिस आहे MIDCमध्ये, त्या ठिकाणी आज आमचं 500 ते 700 लोकांचं एक धरणे आंदोलन होतं. त्या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करून आम्ही फार मोठा लोकांनी आक्रोश व्यक्त केला. त्या ठिकाणी सभा घेतली आणि जिल्हाधिकारी साहेबांना पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान साहेबांना अवगत करावं म्हणून आम्ही एक निवेदन दिलं. या अगोदर परवासुद्धा आम्ही आपल्या जिल्ह्याच्या आदरणीय खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन ही माहिती दिली आहे. या सर्वांच्या संसदेत प्रश्न उपस्थित करून आम्हाला मदत करावी अशी विनंती आहे. या ठिकाणी आमचा संघर्ष सुरू आहे. तर या ठिकाणी एकच घोषणा देतो, राष्ट्रीय संघर्ष समितीचा विजय असो, हम सब एक है, ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. धन्यवाद. आपलं नाव सर? मी संजीव खडसे, कार्याध्यक्ष, जिल्हा संघर्ष समिती जळगाव.